नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकताय अभय बापट यांची होल्डअप ही कादंबरी आणि आज भाग दुसरा. तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूयात होल्डअप भाग दुसरा. गर्दीतून वाट काढत कनक ओजस पाणिनीच्या दिशेनं आला. काय झालं कनक? पाणिनीने विचारलं. सिया तुझ्या ऑफिसातनं पळून गेली आहे, कनक म्हणाला. अरे तू तिला नीट सांभाळून ठेवायला पाहिजे होतं, पाणिनी नाराज होऊन म्हणाला. अरे ती पळून जाणारातली नव्हती, तिलाच साक्ष द्यायची इच्छा होती. मी हे शपथेवर सांगायला तयार आहे असं तिने मला शपथपूर्वक सांगितलं होतं की तिने मरुशिकाला गाडीतनं नेलं, पण ते होल्डअपच्या ठिकाणावर नाही तर त्याच्या आधी दुपारी शॉपिंगला जाताना. अरे मग कनक डाका पडला तेव्हा रात्री सिया कुठे होती ते तिला आठवत नाहीये. तिला वाटतं ती व्हिला नंबर 1ला होती, पण तारखेबाबत ती खात्री देत नाही. तुला काय म्हणायचंय कनक? मरुशिकानं तिच्याशी होल्डअपबद्दल अवाक्षर काढलं नाही इतक्या दिवसात? मागच्या आठवड्यापर्यंत नाही सांगितलं तिने. त्यामुळेच कोर्टात मारुशिका कितीही ठामपणे सांगत असली की सियानं तिला लिफ्ट दिली तरी ही सिया माथुरची खात्री आहे की तिने होल्डअप झालेल्या ठिकाणाहून मरुशिकाला गाडीतनं लिफ्ट दिलेली नाहीये. पण आपल्या दृष्टीनं ती निघून गेली हे फार वाईट झालंय ना. तिला शोधायला पाहिजे कनक, आपली महत्त्वाची साक्षीदार आहे ती. तेवढ्यात मरुशिका त्यांच्याजवळून कोर्टाबाहेर जायला म्हणून निघाली. कनकचा पडलेला चेहरा तिला दिसणं घातक होतं. तिचा आत्मविश्वास त्यामुळे अजून वाढला असता. त्यामुळे ती जवळ येताच पाणिनीनं कनकच्या खांद्यावर थोपटलं आणि मरुशिकाला ऐकू जाईल अशा आवाजात आणि उत्साही स्वरात तो म्हणाला, मस्त काम केलंस बरं का कनक. नमस्कार मिस्टर पटवर्धन, मरुशिका म्हणाली. नमस्कार नमस्कार, सोमवारी भेटूच आपण, पाणिनी तिला म्हणाला. एक क्षणभर तिचा पाय थांबला, पण क्षणभरच. चेहऱ्यावर काहीही भाव न आणता ती म्हणाली, हो नक्कीच भेटू. एक मोठा जड आणि जाड हात पाणिनीच्या खांद्यावर पडला. तेवढ्यात पाणिनीने मागे वळून बघितलं. अरे मिस्टर खमोद, कसे आहात तुम्ही? मी रागावलोय बरं का. काय सांगताय? का बरं? त्या खोलीत मला साक्षीदार म्हणून डांबून ठेवलंय तुम्ही. मला वेळ लागायची वेळ आली ना. कसं आहे, साक्षीदारांना अशा स्वतंत्र खोल्यात ठेवायचा नियमच आहे. एका साक्षीदाराची साक्ष दुसऱ्यांना ऐकू नये आणि त्याच्या साक्षीवर दुसऱ्यांच्या साक्षीचा परिणाम होऊ नये हा हेतू असतो त्यामागे. नाही, हे तुमचे गोंडस आणि पुस्तके उत्तर आहेत हो. मला दरवेळा माझी सगळी कामं सोडून इथे कोर्टात यायला लागणार. नाही आता वेळ लागणार नाही, लवकर मोकळे व्हाल तुम्ही, पाणिनी त्याला खात्री देत म्हणाला. अहो आधीच खूप वेळ गेला आहे माझा. मी सरकारी वकिलांच्या सहाय्यकाशी बोललो आहे. त्याचं म्हणणं आहे की ते सगळं पटवर्धनांच्यावर अवलंबून आहे. माझी साक्ष देऊन झाली आहे पटवर्धन. काय झालं आहे तेही मी सांगून टाकलं आहे. मग आता का नाही मी कोर्टात बसू शकत? कसं आहे, तुम्हाला कदाचित पुन्हा बोलवू शकतील ना साक्षीला. तर सरकारी वकीलच मला म्हणाले तुमच्यावर अवलंबून आहे म्हणाले. ते म्हणजे साक्ष झाल्यानंतर जर साक्षीदारांना कोर्टात बसायला तुम्ही हरकत घेतली नाही तर ते जमू शकतं म्हणाले. नाही पण मला नाही ना तसं करायचं. का? या खटल्यात मी माझ्या आशिलाचं प्रतिनिधित्व करतोय. त्यासाठी कोर्टाच्या नियमांचं मला काटेकोरपणानं पालन होईल असंच बघितलं पाहिजे. मिस्टर पटवर्धन, मी एक मोठा व्यावसायिक आहे. त्या फडतूस चोरासाठी मला इथं यायला लावणं मला बिलकुल आवडलेलं नाही. मी वकिलांसाठी चांगलं करू शकतो तसं वाईटही करू शकतो. माझा इथे बराच वट आहे पटवर्धन. ज्या पद्धतीने मला तुम्ही त्रास देताय ना आणि तुम्ही हे प्रकरण हाताळताय ना ते मला आवडलेलं नाही बरं का. सॉरी कामोद. नाही, तुम्हाला सॉरी वाटेल अशी व्यवस्था करीन बरं का मी. काय ही काय धमकी आहे का काय? पाणिनीने कामोदला विचारलं. तसं समजा ना हवं तर मिस्टर पटवर्धन. तुमची ही कृती आहे ना, ही संपूर्ण कृती न पटणारी आहे. माझ्या पाकिटातनं जवळजवळ 20,000 रुपये रक्कम गेली आहे. माझी हिऱ्याची टायपिंग गेली आहे. मला तक्रार नोंदवायला लागली, ओळख पाठवायला पुन्हा स्टेशनला खेटे मारायला लागले.
पुन्हा इथे कोर्टात येऊन तासनतास खोलीत थांबून राहावं लागलंय. माझे जेवढे पैसे चोरीला गेले ना त्यापेक्षा जास्त किमतीचा वेळ वाया गेलाय माझा. नाही ते समजू शकतो मी. ज्याचा वेळ महत्वाचा आहे अशा माणसाला कोर्टाची पायरी, मला वेळेचा फार नाही हो, पण मला त्या खोलीत कोंडून घ्यायला ना, ते कोंडून घालणं मला काही आवडलेलं नाही आहे. कसं आहे, मी आहे मोकळ्या मनोवृत्तीचा माणूस. मला बाहेर कोर्टरूममध्ये बसायचं आहे, काय काय चाललंय ते ऐकायचं आहे मला. नाही ते शक्य नाही आहे. मला माझ्या आशिलाच्या हितासाठी जे करायचं आहे ते मला करावंच लागेल. अहो, ज्या आशिलाकडनं तुम्हाला छदामसुद्धा फी मिळणार नाही आहे. हां, तुम्ही एवढे मोठे वकील पण पैशाशिवाय काम करताय, आणि इथे मी भरपूर पैसे जवळ बाळगून असलेला माणूस त्या घाणेरड्या खोलीत बसून आहे. पटवर्धन मला सांगा, आपण ही केस काढून टाकली तर, म्हणजे केस रद्दच केली तर? नाही ते माझ्यावर नाही ना, ते सरकारी वकिलांवर अवलंबून आहे. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन जर सांगितलं की तुमचा वेळ उगाचच वाया जातोय त्यामुळे ही केस चालवू नका, तर आता ते त्याला पटणार नाही. आणि हे तुम्ही माझ्याशी बोललाय याचं जर त्याला सांगितलं तर तो ते मुळीच ऐकणार नाही. तुम्ही ना सगळे वकील सारखे उगाच नाही म्हणत शहाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये म्हणून. सोमवारी मी कोर्टात हवा असेल ना तुम्हाला, तर मला त्या खोलीत बंद न ठेवता कोर्टरूममध्ये बसायला द्या. नाही तर मला कसं यायला लागेल इथे ते मी बघतो. पाणिनीनी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. त्यांनी फक्त नकारार्थी मान हलवले. चल कनक, लिफ्ट आली खाली, आपण निघूया, असं तो कनकला म्हणाला. कनक बरोबर पाणिनी आपल्या ऑफिसमध्ये आला तेव्हा पाणिनीची सेक्रेटरी सौम्या टपाल आणि मेल चाळत होती. सिया माथुरनं साक्ष कशी दिली? तिने पाणिनीला आल्या आल्या विचारलं. काही खास नाही. असं कसं? ती पळाली. काय? हो, मला जरा सविस्तर सांगा ना. मला वाटतं काहीतरी कारस्थान होतं त्यात. मला समजत नाहीसं झालंय हो. प्रवासात माझ्याबरोबर होती ती, चांगली तयारीची, बिंदास वाटत होती. सर, तुम्ही तिच्याशी बोलला होतात का हो? नाही ना, तशी संधीच नाही मिळाली. कोर्ट चालू होईपर्यंत ती आली नव्हती. कनकला मी सांगून ठेवलं होतं की तिला आपल्या लायब्ररी रूममध्ये बसव म्हणून. मला कनकनं जेव्हा अंगठा दाखवून खून केली तेव्हा मी समजलो की सगळं आलबेल आहे. म्हणून मी माझा हुकमी एक्का टाकायचं ठरवलं. कनकला सांगितलं की तिला आपल्या ऑफिसमधनं घेऊन ये. पण जेव्हा कनकबरोबर ती मला दारात दिसली नाही आणि कनकने मान हलवून नाही म्हणून खून केली ना, तेव्हा मी हादरलो सौम्या. सौम्या, तो धक्का पचवून सुद्धा पाणिनीनं त्या बाईची उलट तपासणी घेतली हे कनकनं सौम्याला सांगून टाकलं. काय सांगतोयस? त्या मरुशिकाची? अरे पाणिनी, सांग ना तिला. हे बघ, कमोदच्या गाडीच्या सीट कव्हरवर एक भोग पडलेलं होतं. काहीतरी जळल्यावर डाग पडावा ना, तसं. मी मरुशिकाला त्याबद्दल प्रश्न विचारले आणि तिच्या मनावर ठसवलं की डाका टाकताना त्या माणसानं कमोदला हात वर करायला लावले तेव्हा त्याच्या हातातला पेटलेला सिगरेट लायटर खाली पडला असावा आणि त्यामुळे ते सीट कव्हर जळलेला असावं. पण मला ती सिया कुठे गायब झाली आहे ना, हा प्रश्न चैन पडू देत नाही रे. तू जेव्हा तिला शोधायला सांगितलंस ना मला, तेव्हा पहिल्यांदा तिला शोधणं तसं सोपं नाही गेलं, पण एकदा ती सापडली तेव्हा ती आपल्याला मदत करायला खूप उत्सुक वाटली मला. तिने लगेच इथे यायची तयारीसुद्धा दाखवली. ती आली, मी स्वतः तिला घेऊन आलो. इथे बसवलं लायब्ररीमध्ये, तिला पुस्तकं दिली वाचायला. कुणी तिला पाहिलं असतं तर त्याला वाटलं असतं की पाणिनीकडे एखादी नवशिकी वकीलच आली आहे पुस्तकातले मुद्दे काढायला म्हणून. मी तिला सांगितलं की आज संध्याकाळपर्यंत पाणिनी तुला कदाचित कोर्टात बोलवतील. ती हो म्हणाली. कनक सांगायला लागला. आणि तू तिला घ्यायला आलास तेव्हा ती इथे नव्हती. सौम्या म्हणाली. हो ना. काय झालं असावं असं वाटतंय? अगं नाही काही सांगता येतोय. केसवर काय परिणाम होईल याचा काय माहिती, पाणिनीवर अवलंबून आहे ते. मी कोर्टातून परतताना मात्र समाधानकारक उलट तपासणी झाल्याच्या आनंदात परत आलोय बरं का. पाणिनी पटवर्धन म्हणाला. समाधान काय पाणिनी? अरे लायटरचा मुद्दा सोडला तर रुटीन प्रश्न विचारून तू तिला जरा काचात पकडलं एवढंच. नेमकं काय घडलं असावं असा तुझा अंदाज आहे पाणिनी? होल्डअपच्या त्या घटनेतनं मरुशिका त्या गाडीत नसावी असा माझा अंदाज आहे बरं का. काय सांगतो? म्हणजे सिया माथुरच्या गाडीत नसावी? नाही, कमोदच्या गाडीत ती नसावी. हो, अरे पण ती असणार की. तू काहीतरी काल्पनिक चित्र निर्माण करतोयस.
हे बघ, मला वाटतं की कमोदच्या गाडीतनं वेगळीच बाई असावी त्यावेळेला, विचार करत पाणिनी म्हणाला. अशी बाई की जी त्याच्याबरोबर असणं त्याला परवडणारं नव्हतं. तो पोलिसांना फोन करायला गेला. त्याआधी त्याने व्हिला नंबर 2ला मरुशिकाला फोन केला असावा आणि तिला सांगितलं असावं की तो खूप अडचणीत आहे, तिने आत्ता इथे येऊन ती त्याच्याबरोबर गाडीत असल्याचं नाटक करावं. हा फोन झाल्यानंतर त्यांनी पोलिसांना फोन केला असावा आणि ते येईपर्यंत त्यांनी गाडीत बसलेल्या त्या कुठल्या बाईची व्यवस्था लावून टाकलेली असावी. अगं बाई, काय तर्कशास्त्र लावता तुम्ही उलट तपासणी घेताना? अरे उत्तर दे ना सौम्याच्या प्रश्नाचं. तिने कौतुक नाही केलेलं, प्रश्न विचारलाय तुला. हे बघ, जी पद्धत साक्षीदाराला अपेक्षित असेल ती कधीही वापरू नये हे तत्व. ती बाई प्रचंड हुशार आहे, भरभर विचार करणारी आहे. संधी मिळेल तेव्हा माझ्यावरच डाव उलटवेल अशी पाताळी यंत्री आहे ती. आकर्षक आहे. माझ्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरातून माझ्या आशिलावर चिखलफेक होईल अशी तिने उत्तरं दिली आहेत. अरे पण आपल्या आशिलावर का एवढा राग असावा तिचा? आपल्या आशिलावर राग नाही तिचा कनक. नाही, मला वाटलं तुझं म्हणणं तसं आहे. तिचा राग माझ्यावर होता आहे. मी तिची उलट तपासणी थांबवावी असा तिचा प्रयत्न आहे. पण कारण काय? कारण तिच्यामध्ये काहीतरी कच्चा दुवा आहे. माझी तपासणी जेवढी लांबेल तेवढं तिचं टेन्शन वाढेल, म्हणून माझं खच्चीकरण करून मी तपासणी बंद करावी असा तिचा प्रयत्न आहे. काय कच्चा दुवा आहे की तू कोर्टासमोर आणू इच्छित नाही? जो माझा अंदाज आहे तोच, की त्या दिवशी ती त्या कामोदबरोबर त्याच्या गाडीत नव्हती. त्याच्याबरोबर गाडीत जी खरी बाई होती तिला मरुशिका संरक्षण द्यायचा प्रयत्न करतीये आणि तू तिला अडवलंस. मी तिला घाबरवलंय. उलट तपासणीचं पहिलं तत्व आहे की सुरुवातीला तुम्ही सहजतेनं संवाद सुरू करायचा आणि जे मुद्दे साक्षीदारानं अपेक्षित केलेले नसतात अशा लहानसहान मुद्द्यांवर सुरुवात करायची. म्हणजे साक्षीदारानं आपल्याला हवी असलेली उत्तरं दिली नाहीत तरी आपल्या केसवर वाईट परिणाम होत नाही, पण आपण मात्र साक्षीदाराच्या विधानातली विसंगती शोधून हवं तेव्हा त्याच्यावर हल्ला करू शकतो. म्हणजे सर, या पद्धतीमध्ये तुम्हाला गमवावं काही लागत नाही, झाला तर फायदा होतो. बरोबर आहे ना? सौम्या म्हणाली. अगदी बरोबर आहे. कसं आहे सौम्या, माणसाची स्मरणशक्ती ही विचित्र गोष्ट असते. जेव्हा माणूस एखादा खून किंवा डाका म्हणजे होल्डअप होताना बघतो ना, तेव्हा त्या प्रसंगातली मुख्य घटना तो नंतर दिवसभरात हजारो वेळा मनात आठवत बसतो. पण त्या महत्त्वाच्या घटना एकमेकांना जोडणाऱ्या प्रसंगाकडे त्याचं फारसं लक्ष जात नाही. म्हणजे ते प्रसंग आठवत नाहीत त्याला, किंवा ते आठवायचा तो फार विचारही करत नाही. सौम्या आणि कनक मुग्ध होऊन पाणिनी काय बोलतोय ते ऐकत होते. उदाहरणार्थ, कनक, एखाद्याला गोळी मारताना साक्षीदारानं बघितला असेल तर खुनी माणसानं हातात रिव्हॉल्वर घेतल्याचं त्याला चांगलेलं दिसलेलं असतं. ते त्याच्या आठवणीतही असतं. गोळी लागलेला माणूस खाली पडल्याचं त्याच्या स्मृतीत कोरलं गेलेलं असतं. पण खुनी माणसानं घातलेली पॅन्ट कुठल्या रंगाची होती, तेव्हा बाजूला कोणती गाडी होती, असा तपशील त्याच्या लक्षात राहत नाही. मग तो त्याबद्दल प्रश्न विचारले गेले तर स्वतःची तर्कसंगती लावून काय घडलं असावं याचा अंदाज बांधतो आणि तेच घडलंय असं सांगून मोकळा होतो. प्रत्यक्षात तसं अजिबात घडलेलं नसून सुद्धा. मग मरुशिकाच्या बाबतीत तशी स्थिती नव्हती? नाही, नव्हती ना. मी तिला जोखण्यात कमी पडलो, सुरुवातीला तरी. मी पहिल्यापासून कुशलतेनं प्रश्न विचारत गेलो असतो ना तर तिला आधीच मी सापळ्यात पकडलं असतं. नाही, तुला जो संशय आहे पाणिनी की ती गाडीत नाही याचा तिला अंदाज आलाय का? मला वाटतं तिला तो अंदाज आलेला असावा, कारण हुशार आहे ती. मग मला एक सांग पाणिनी, तुझ्याकडे मुळात ही केस आलीच कशी? अरे, मी दुसऱ्या एका केससाठी कोर्टात होतो तेव्हा एका माणसाला होल्डअपच्या आरोपावरनं कोर्टात आणलं. न्यायाधीशाने त्या माणसाला त्याचा वकील कुठे आहे असं विचारलं तेव्हा तो म्हणाला, माझ्याकडे वकिलाला द्यायला पैसे नाहीच आहेत आणि मी मुळात गुन्हाच केला नाही तर मला वकिलाची गरज काय? तेव्हा न्यायाधीशाने त्याला सांगितलं की तुला शक्य नसेल तर तुझ्या वतीनं कोर्ट वकील नेमेल. आणि मी त्यावेळी तिथेच होतो म्हणून मला विचारलं न्यायाधीशाने. त्या माणसाशी मी 2-3 मिनटं बोललो. मला माणूस मनापासून सच्चा वाटला त्यामुळे मी हो म्हणालो वकिली घ्यायला त्याची. त्याला गुन्हेगार म्हणून पार्श्वभूमी आहे का रे? नाही रे, उलट त्याचा रेकॉर्ड साफ आहे. नोकरीतनं निवृत्त होऊन जीवन जगणारा माणूस आहे तो. काय 50-52 वय असेल त्याचं.
वयाच्या मानानं लवकर निवृत्त झाला आहे नाही का. खरं आहे, पण तो सेल्समन म्हणून खाजगी कंपनीत कामाला होता. फार चांगली स्थिती नव्हती आर्थिक दृष्टीनं. पूरग्रस्त पुनर्वसन योजनेतल्या एका चाळीत राहायचा. त्याला मध्यंतरी एक अपघात झाला. तो शारीरिकदृष्ट्या विकलांग झाला. त्याच्या घराशेजारी कचरा डेपो होता. तिथे कचरा ने-आण करणाऱ्या एका ट्रकमधून त्याला एक लेडीज पर्स आणि पुरुषाचं पाकिट पडलेलं दिसलं. ते त्यांनी पोलिसांना कळवलं आणि त्या नेमक्या कामोद आणि मरुशिकाच्या वस्तू निघाल्या. पोलीस त्या माणसाशी बोलले, त्याला चौकीत घेऊन गेले. आणि तू मला कुठे कुठे जाऊन त्या सिया मार्थूचा शोध घ्यायला लावला, स्वतःचे पैसे खर्च करून, ज्यातून तुला काही फी मिळणार नाही आहे. हे बघ, मी एकदा केस घेतली ना की मी पूर्णपणे झोकून काम करतो. चांगल्या वकिलानं फीचा विचार करून प्रकरण घ्यायचं नसतं. तर मग कनक, तुझ्या हातावर तुरी देऊन निसटलेल्या सिया माथुरच्या मागे लाग आता. तुला आता ती माहिती आहे, तिचे फोटो तुझ्याजवळ आहेत. तुझी हवी तेवढी माणसं कामाला लाव. अरे हे फार खर्चिक आहे. तुला विचारलं आहे का मी खर्च किती येईल ते? तुला सगळे अधिकार आहेत. मला सोमवारी कोर्ट सुरू व्हायच्या आत ती इथे हजर पाहिजे, पाणिनी म्हणाला. त्या रात्री 9:45च्या सुमाराला पाणिनी कनकच्या ऑफिसमध्ये गेला. कनक ऐकात? हो आहेत ना सर, ते तुम्हालाच संपर्क करायच्या प्रयत्नात होते. मी त्याला म्हणालो होतो मीच येऊन जाईन. बरोबर आहे, पण त्यांना वाटत होतं की तुम्ही येण्यापूर्वी तुम्हाला काहीतरी माहिती द्यावी. त्याची रिसेप्शनिस्ट पाणिनीला म्हणाली, मी येतो त्याला भेटून. पाणिनी तिला म्हणाला आणि आत जायला निघाला. पाणिनी पटवर्धन आत यायला निघालेत तुमच्याकडे, रिसेप्शनिस्टनी कनकला फोनवरून घाईघाईत सांगितलं. कनक रिसेप्शनिस्टचा फोन खाली ठेवेपर्यंत पाणिनी त्याच्या केबिनमध्ये पोचलाच होता. अरे तू कधी भेटतोयस असं मला झालं होतं. काय झालं? अरे सिया माथुर सापडली ना. काय सांगतोयस काय? काय झालं होतं तिला? निघून का गेली होती ती? तू खाली बस शांतपणे, फार चांगल्या घटना घडलेल्या नाही आहेत. म्हणजे नक्की काय? अरे ती विकली गेली. माय गॉड, तसं असेल तर आपण फार काही करू शकणार नाही. तिचं मन वळवायचा एक प्रयत्न करून बघू. नाही पण सापडली कुठे तिला? विला नंबर 2मध्ये सापडली का? नाही 3 नंबरला सापडली. आत्ता ती तिथेच आहे. काय करते? अरे तिथे ती ड्युटी करते मॅनेजर म्हणून. नाही सापडली कशी ती तुम्हाला? रुटीन वर्क. आम्हाला अशा प्रकारच्या क्लबमध्ये काम करणाऱ्या बायका कशा असतात ते माहिती असतं. त्यांचे कोणाशी संबंध असतात ते माहिती असतं. तिचे फोटो आणि वर्णन मी माझ्या माणसाला पाठवलं. त्याआधी मरुशिका विलाच्या 3 युनिट बघून सुरुवात केली. त्यातल्या 3 नंबरला त्याला ती सापडली. तुझ्या माणसालाही खात्री आहे? अरे नक्की, त्यांनी बघितलंय तिला आणि फोटोवरनं ओळखलंय तिला. अर्थात अशी काम करणाऱ्या बायका आपले नावं काही लावतात म्हणा. तिने आपलं नाव मिष्टी असं घेतलंय. काय मिष्टी? इथे साधारण त्यांना पहिल्या नावानेच ओळखलं जातं, पण तो म्हणतोय की ही सिया माथुरच आहे. वर्णन आणि फोटो बरोबर जुळत आहे. अर्ध्या तासापूर्वी त्यांनी फोन केला होता, तेव्हापासून मी वाट बघतोय तुझी. अरे मी सौम्याला घेऊन जेवायला गेलो होतो ना. अरे कधीतरी तुझ्या ऑफिसच्या खर्चानं मला नाही की. जेवण फार छान होतं बरं का कनक. पाणिनी त्याला आणखीन खिजवत म्हणाला. मला वाटतं कनक, मी विला नंबर 3ला जाऊन त्या मुलीला भेटून येतो. आणि ती मरुशिका कुठं आहे? विला नंबर 1ला किंवा 2ला आहे. विला 3ला नाही आहे हे नक्की ती. म्हणजे माझ्या माणसाने मला फोन केला तेव्हा तरी ती तिथे नव्हती. तुझ्याकडे सियाचा एखादा जास्तीचा फोटो आहे का? असेल तर दे मला, मी भेटतो तिला. माझा माणूस अजून आहे तिथे विला 3ला, त्याच्याकडे आहे फोटो, देईल तो तुला. मी पोचेपर्यंत त्याला थांबायला सांग. कोण आहे तो माणूस? माझ्या ओळखीचा आहे का? नाही मला नाही वाटत तू ओळखत असशील, कारण नवीन आहे तो. पण मला जेव्हा आयत्या वेळी बरीच माणसं कामावर ठेवायला लागतात ना, तेव्हा ती सगळी माझ्या नेहमीच्या टीममधली नसतात. मला बाहेरनं घ्यायला लागतात. त्यामुळे अशा वेळी मी त्या सगळ्यांना एखादी विशिष्ट खूण अंगावर घालायला लावतो. ह्यावेळी मी लाल रंगाचं कपलिंग घालायला सांगितलेत, त्यामुळे ते सुद्धा एकमेकांना ओळखू शकतात. ही कल्पना छान आहे. मी काढतो शोधून त्याला. मी तिकडे निघालो आहे आता, त्याला सांगून ठेव. दरम्यान जर सिया माथुर तिथनं बाहेर पडली तर तिच्यावर नजर ठेवायला सांग त्याला. अरे 1 जण नाही पुरणार. ती बाहेर पडली तर नजर ठेवायला 2 जणं लागतील. 3 ठेव रे. खर्चाची काळजी करू नको तू. तुला ना पैसे जास्त झालेत. त्याशिवाय का सौम्याला सारखं सारखं नेतोस तू बाहेर जेवायला? त्या सिया माथुरला मी कोण आहे ते माहिती आहे? तुझं नाव ऐकलं आहे तिने अर्थात. तुझे फोटोही पाहिले असणार पेपरमध्ये. तिने मला कोर्टात पाहिलं नाही ना कधी? नाही. मी तिला बाहेर गावून आणल्यावर थेट तुझ्या लायब्ररीत बसवलं. नंतर तू सांगितल्यावर कोर्टात आणणार होतो मी तिला पाणिनी.
तिने तुला यापूर्वी दुसऱ्या कुठल्याही प्रकरणात कोर्टात बघितलेलं नाही आहे, तिने ते स्पष्ट सांगितलं आहे मला. ठीक आहे, मी निघतोय. तिचा पाठलाग करताना तिला कळलं तर चालणार आहे का तुला? अजिबात चालणार नाही. पाठलाग गुप्तपणे झाला पाहिजे. अरे असा पाठलाग खर्चिक असतो पाणीनी. तुला करायचा आहे तो खर्च कर. वापरायची ती पद्धत वापर. तू तिला भेटल्यावर काय पद्धतीने तिला हाताळणार आहेस रे पाणीनी? मी त्या व्हिलामध्ये पैसे उधळायला आलेला आणि भरपूर वेळ घालवायला आलेला एक श्रीमंत माणूस म्हणून जाणार आहे तिथे. पहिल्यांदा मस्तपैकी ज्यूस किंवा मॉकटेल, नंतर सूप, नंतर जेवण मागवेन. पाणीनी तुझी आणि तिची भेट झाल्यावर सुद्धा तिच्यावर नजर ठेवायची आहे. हे बघ, ते आत्ता नाही सांगू शकणार. त्यावेळच्या परिस्थितीवर ठरवलं जाईल. तुझ्या माणसाला मी जायला सांगेपर्यंत तिथेच राहू दे, आमच्यावर नजर ठेवत. आम्ही एकत्र बाहेर पडलो तर दोघांवर नजर ठेवू दे त्याला, पाणीनी म्हणाला. बाहेर पडला. शहरातल्या रहदारीतून कौशल्यानं मार्ग काढत मरुशिका व्हिला नंबर 3च्या गेटजवळ त्यांनी आपली गाडी आणली. दारावरच्या वॉचमननं त्याला सलाम केला. पाणीनी खाली उतरला. आपल्या गाडीची किल्ली त्याच्याजवळ दिली. खिशात हात घातला. 50 रुपयाची नोट त्याला दिली. त्यांनी पुन्हा सलाम केला. आता तो अत्यंत काळजीपूर्वक पाणीनीची गाडी चांगल्या सुरक्षित जागी लावणार होता. पाणीनी पायऱ्या चढून आत आला. दारात हेड वेटर उभा होता. त्याला पाणीनीने पुन्हा 50ची नोट सरकवून एक चांगलं टेबल राखून ठेवायला सांगितलं. तोवर घड्याळात 10:21 झाली होती. एकटेच आहे का तुम्ही? त्या हेड वेटरनं विचारलं. हो, दुर्दैवानं. त्याच्या उपाय आहे, वेटर सूचकपणे म्हणाला. हे बघ, मला काही लागलं तर तुला सांगेन मी. तुम्ही आज्ञा करा फक्त, वेटर म्हणाला. आणि त्यांनी पाणीनीला डान्स फ्लोअरला जवळचं एक टेबल मिळवून दिलं. पाणीनीनं हेड वेटरचं लक्ष आपल्याकडे वेधलं. मिष्टी नाही दिसत इथे आज. सहज विचारावं तसं पाणीनीनं विचारलं. तुम्हाला मिष्टी माहिती? मिष्टीला ओळखणाऱ्या एका व्यक्तीला मी ओळखतो. ते इथं नाही जवळपास, पण मी शोधून काढू शकेन तिला. ती येणार असेल तर मी तिच्यासाठी एक मॉकटेल मागवतो, पाणीनी म्हणाला. आणि त्याने आणखीन एक नोट हेड वेटरला दिली. मिष्टीला आणण्यासाठी, तो म्हणाला. हेड वेटर आज्ञाधारकपणे मिष्टीला शोधायला पळाला. पाणीनीनं तोपर्यंत जेवणाची ऑर्डर दिली आणि आरामात बसून जेवायला सुरुवात केली. त्याच्याजवळ कोणीतरी सडपातळ आणि झुळझुळीत कपड्यातली, टंच म्हणता येईल अशी एक आकृती उभं राहून त्याच्याकडे बघत होती. त्याला त्याचं भान नव्हतं. ती समोर आली तेव्हा दचकून पाणीनीने विचारलं, मिष्टी? ती हसली. आपण भेटलोय का याआधी? ती म्हणाली. आज मी स्वतःला फार एकटं फील करत होतो. तू यायला हो म्हणालीस, बरं वाटलं. अशा वातावरणात एकट्याला जेवायची वेळ येणं यासारखं दुर्दैव नाही. नाही, पण आता तुम्ही एकटे नाही ना, ती म्हणाली. आणि वेटरला हात करून तिने स्वतःसाठी ज्यूसची ऑर्डर दिली. मित्रांनो, होल्डअपचा दुसरा भाग इथेच संपला. तिसरा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.